जगातल्या पहिल्या विवाहितेला सप्तपदी चालताना पुरोहितानं सांगितलं, ऑन युअर मार्क, गेट सेट, गो. ती अजूनही पळते. ही कविता आहे अश्विनी धोंगडे यांच्या समग्र स्त्री सूक्त या संग्रहातली. यातील बहुतेक सगळ्याच कविता या अशा पळत राहिलेल्या स्त्रियांच्या कविता आहेत. त्या आयुष्यभर पळत आहेत. नोकरी सांभाळण्यासाठी, घर सांभाळण्यासाठी, नातेसंबंध तोलण्यासाठी, आईची जबाबदारी पार पाडण्यासाठी, समाजाची बाईविषयी असणारी कल्पना निभावण्यासाठी. या स्त्रिया सुशिक्षित आहेत, कर्तबगार आहेत, महत्त्वाकांक्षी आहेत आणि मायाळू देखील आहेत. त्यांना नवी नवी क्षितिजं खुणावत आहेत. त्यांच्या पंखात बळ आहे. पण ज्या समाजाच्या त्या भाग आहेत, त्या समाजातील परिस्थिती या नव्या युगाच्या स्त्रियांना पोषक नाही. स्त्री ही पुरुषा इतकीच स्वतंत्र आणि सक्षम व्यक्ती आहे हे त्या समाजाला अजून पटलेलेच नाही. आणि म्हणून या स्त्रियांचे आयुष्य म्हणजे तारेवरची कसरत आहे. धावपळ आहे. थोडी प्रगती आणि बराचसा संघर्ष आहे. 70 आणि 80च्या दशकातील महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय स्त्रीचं हे जीणं धोंगडे यांनी आपल्या कवितांमधून प्रत्ययकारक रीतीने मांडलं आहे. आज ग्रंथयात्रेच्या 93व्या भागात आपण याच पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत. अश्विनी धोंगडे यांचा जन्म पुण्याला 1947 साली झाला. त्यांचे वडील द के बर्वे हे मराठीचे प्राध्यापक, लेखक आणि दिलीपराज प्रकाशनाचे संस्थापक होते. त्यामुळे लहानपणापासूनच धोंगडे यांना साहित्यात रुची निर्माण झाली. महाविद्यालयात असताना त्या दैनिकांसाठी लेख लिहू लागल्या. इंग्रजी साहित्यात MA झाल्यावर त्यांनी SNDT महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून काम केलं. पुढे जाहिरातींची भाषाशैली या विषयात त्यांनी PhD केलं. धोंगडे यांनी कविता संग्रह, कादंबऱ्या, कथा, प्रवासवर्णनं, समीक्षात्मक लेखन, वैचारिक लेखन आणि लहान मुलांसाठी विपुल लेखन केलं आहे. स्त्री सूक्त हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह 1988 साली प्रकाशित झाला. समग्र स्त्री सूक्त या पुस्तकात त्यांच्या 4 कविता संग्रहातील निवडक कविता आल्या आहेत. स्त्रीच्या जगण्याचे अंतर्बाह्य आर-पार आयाम माझ्या कविता निर्दिष्ट करतात असं त्या स्वतःच या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात. साहित्यातून दिसणाऱ्या सर्वसामान्य स्त्रीपेक्षा वास्तवातील स्त्रीचं वेगळेपण दाखवून देताना तू कोण या कवितेत धोंगडे म्हणतात, तू कोण बाई, मी इकडची जाई. तू कोण बाई, मी 2 मुलांची आई. तू कोण बाई, मी सासू सासऱ्यांची दाई. संसारात गुंतलेल्या स्त्रीचं आयुष्य कष्टाचं आणि किती नीरस असतं याची जाणीव करून देताना त्या म्हणतात, ती गाणं विसरली आहे, तिला फक्त पाढे येतात. ती काव्य विसरली आहे, तिला फक्त हिशोब येतात. यादी या कवितेत संज्ञा प्रवाही तंत्र वापरून रोजच्या कामांनी वैतागलेल्या स्त्रीच्या मनातील विचारांचा धागा त्या उलगडून दाखवतात. तांदूळ 5 किलो, गहू 10 किलो, विजेचं बिल भरायचं आहे, साबण बार 2, जिरे 100 ग्रॅम. किती वर्षानुवर्ष करायची तीच यादी. कंटाळा 1 किलो, वैताग 2 किलो. स्त्री ही समाजाच्या कुठल्याही स्तरातील असो, कोणत्याही वयाची असो, बाई म्हणून तिची दुःख बरीच समान असतात. धोंगडे लिहितात, कुणी तळ्यात, कुणी मळ्यात, पण सगळ्यात जाळ्यात. कुणी हसतात, कुणी रडतात, पण सगळ्याच चुलीत जळतात. कुणी सुपात, कुणी जात्यात, पण सगळ्याच भरडल्या जातात. ज्या काळात धोंगडे यांनी या कविता लिहिल्या त्या काळात स्त्रिया सुशिक्षित झाल्या होत्या, नोकरी करू लागल्या होत्या आणि त्यांना वास्तवाचं भान येऊ लागलं होतं. स्त्रीबरोबरच्या नात्याला कितीही गोंडस नाव दिलं तरी स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदललेला नाही याची तीव्र जाणीव धोंगडे यांच्या यंत्रसारख्या कवितेतून मिळते. विकणे आहे एक उत्साही कामसू देखणे जिवंत तरुण यंत्र. विकणे आहे एक उत्साही कामसू देखणे जिवंत तरुण यंत्र. स्वयंपाक करते, कपडे धुते, नोकरी करून पैसा मिळवते, घर सुद्धा झकपक ठेवते.
कधी बिघडलेच तर बडबड करते, 4-2 थपडात जागेवर येते. खर्चसुद्धा फार नाही, रोजच्या जेवणात भागून जाईल. केवळ वैयक्तिक नात्यात किंवा कुटुंब संस्थेच्या परिघातच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात देखील स्त्रीला एखाद्या वस्तूसारखं वापरलं जातं याविषयीची चीड त्यांच्या स्त्रीमुक्तीसारख्या कवितेतून व्यक्त होते. इथे दरवर्षी दिवाळी अंक मुखपृष्ठावरील स्त्रीच्या मापावर खपतात. कोणी काय लिहिले यापेक्षा कथेच्या चित्रावरून गोष्टी वाचल्या जातात. मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रीची आयुष्यात होणारी फरफट ही पुरुषांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला नसल्याने होते हे देखील त्या धीटपणे सांगतात. 100 वर्षे या कवितेत त्या लिहितात, लग्नाचे बंधन गळ्यात पडल्यावर एका सावध क्षणी कळून चुकले, पळता पळता 100 मैल पळून झाले, तो मात्र तिथेच आहे अजून तसाच. या पुरुषाला हवी असलेली स्त्री कशी आहे तर उच्च पदवीधर नोकरी करणारी, सर्व पैसे नवऱ्याकडे देणारी. दोष केवळ पुरुषांचाच नाही तर स्त्रीच्या सुद्धा मनाची जडणघडण परंपरागत समजुतींमुळे अशीच झाली आहे. धोंगडे लिहितात, त्याच्या सुखासाठी स्वतःचा बळी जाताना तिला वाटतो आपला गौरव. अवतीभोवती घडणाऱ्या दाहक घटनांचे पडसाद देखील त्यांच्या कवितेत उमटतात. राजस्थानात रूपकवर ही तरुण स्त्री सती गेली त्या घटनेवर आधारित कवितेत त्या म्हणतात, सतीची देवळे उभारणाऱ्यांनो, निदान एवढी तरी विटंबना करू नका स्त्रीच्या माणूसपणाची. जिवंत जाळलेली ती स्त्री ही माणूस होती हे या ओळीतून त्या अधोरेखित करतात. वास्तवाची प्रखर जाणीव करून देणाऱ्या असल्या तरी धोंगडे यांच्या कविता नैराश्यवादी नाहीत. स्त्रीने स्वतःचे सामर्थ्य ओळखून माणूस म्हणून जगले पाहिजे असे त्यांना वाटते. दिल्या घरी या कवितेत लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलीला उद्देशून त्या लिहितात, जाऊ नको भाबडेपणाने उगाच भारून जाऊन, नवऱ्यासकट सर्वांनाच डोळे उघडून घे पारखून. त्यांच्या मनातील स्त्रीला पुरुषाने ठरवलेले आयुष्य जगायचे नाही. एकदा तरी या कवितेत त्या लिहितात, एकदा तरी तिला जगायचे आहे मोकळ्या श्वासाने माणूस म्हणून, पुरुषांच्या गर्दीत भटकायचे आहे स्पर्शाचे अर्थ विसरून जाऊन. स्वतःसाठी या कवितेत त्या म्हणतात, कशासाठी कोणासाठी, कशासाठी कोणासाठी, एक क्षण झुगारून सारे स्वतःसाठी जगण्यासाठी, स्वतःसाठी जगण्यासाठी. स्त्री एक व्यक्ती म्हणून दुय्यम तर नाहीच, पण तिचे अस्तित्व स्वयंपूर्ण आहे हे सांगताना त्या लिहितात, मी आहे हीच माझ्या आनंदाची सीमा आहे, मी आहे हीच माझ्या आनंदाची सीमा आहे, माझे मन जिथवर पोचते तिथवर माझे क्षितिज आहे. मी असेन मी नसेन मलाच व्यापून मी माझ्यातून उरेन, जी बंधनांनी बांधता येणार नाही तुम्हाला, ती मी अव्यक्त मुक्त तरीही देहस्विनी. धोंगडे यांनी आपल्या कवितातून नवीन आणि स्त्रीच्या आयुष्याशी निगडीत प्रतिमा वापरल्या. कुकरातून फुटणाऱ्या वाफेसारखी धुमसत, बायकोने असावे बायकोसारखे, ब्रेक ड्रायव्हरच्या हाती देऊन निमूट पळणाऱ्या स्कूटरसारखे, निर्लेप तव्यासारखे संसारात राहावे यासारख्या प्रतिमांमधून मध्यमवर्गीय स्त्रीचे अनुभव विश्व त्यांनी समर्पक रीतीने व्यक्त केले. शिवाय गरोदरपण, बाळंतपण, मायलेकीचं नातं, प्रौढ नवरा बायकोत निर्माण झालेला विसंवाद, उत्तर आयुष्यात वाट्याला आलेलं एकटेपण यासारखे स्त्रीचे अस्सल दैहिक आणि भावनिक अनुभव देखील त्यांनी आपल्या कवितातून मांडले. एक कविता तर त्यांनी मासिक पाळीला उद्देशूनच लिहिली आहे. कधी आलीस ऐन सुखाच्या क्षणाची वाट पाहता स्त्री जन्माच्या शापवाणीची भिंत बनवून, कधी आलीस नको त्या गोष्टी टाळण्यासाठी ढाल बनवून, पण प्रत्येक वेळी आलीस नदीच्या समंजस प्रवाहासारखी. नव्या जाणीवांचं आकांक्षांचं विस्तारणारं क्षितिज
आणि वास्तवातील बंधनं यांच्या कात्रीत सापडलेल्या स्त्रियांना 70-80च्या दशकात काही प्रमाणात आवाज फुटू लागला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारा स्त्रीमुक्तीचा जागर भारतातील मध्यमवर्गापर्यंत पोचू लागला होता आणि त्यामुळे आपण पुरोगामी आहोत हे दाखवण्यासाठी तरी लोक स्त्रीमुक्तीच्या संकल्पना वरवर मान्य करू लागले होते. पण या वाटेवर अजून किती लांबचा पल्ला गाठायचा आहे याची जाणीव धोंगडे यांच्या कवितातून स्पष्ट होते. स्त्रियांचे पान या कवितेत रविवारी वर्तमानपत्रात प्रकाशित होणाऱ्या स्त्रियांच्या पानाविषयी त्या लिहितात. कुरकुरणाऱ्या बायकांसाठी स्त्रीमुक्ती शब्द पेरलेल्या छोट्या लेखाची फोडणी पण फार जहाल नसावी, पुरोगामीपणाची चव राहण्या इतपत पुरे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत धोंगडे लिहितात, स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद या शब्दांबद्दल एक छुपी भीती पुरुषांच्या त्याचप्रमाणे अनेक स्त्रियांच्या मनात आहे. स्त्रीवादी बायका स्वतःच्या वैवाहिक जीवनात असमाधानी, अयशस्वी असणाऱ्या आहेत. त्या कुटुंब फोडणाऱ्या आहेत, खालमानेनं जगणाऱ्या स्त्रीला भडकवणाऱ्या आहेत, मुक्त लैंगिक जीवनाचा पुरस्कार करणाऱ्या आहेत. मुख्यतः पुरुष विरोधात आरडाओरडा करणाऱ्या, पुरुषांवर सूड उगवणाऱ्या, पुरुषांवर अन्याय करणाऱ्या आहेत अशा दृढ कल्पनेनं स्त्रीवादाविरोधात एक घट्ट भावना रुजलेली आहे. अनेक विचारवंतांनी अनेक क्षेत्रात सातत्याने स्त्रीवादी भूमिका घेतल्याने स्त्रीमुक्तीविषयीची भीती किती चुकीची आणि अनाठायी आहे हे हळूहळू लोकांना समजू लागले आहे. मराठी साहित्याच्या क्षेत्रात हा बदल घडवून आणण्यात अश्विनी धोंगडे यांच्या कवितांनी मोठी भूमिका बजावली आहे. या कवितांविषयी बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत प्रत्यक्ष कवी डॉक्टर अश्विनी धोंगडे. स्त्री सूक्त हा माझा पहिला कविता संग्रह. या कविता संग्रहातल्या कविता सुट्या सुट्या असल्या तरी एका अदृश्य अशा धाग्यानी त्या एकमेकींशी बांधलेल्या आहेत. कारण मध्यमवर्गीय स्त्रीचं जगणं या सगळ्या कवितांच्या केंद्रस्थानी आहे. स्त्रियांच्या जगण्यातले अंतर्बाह्य आरपार आयाम ही कविता व्यक्त करते. आजच्या काळात स्त्रीचं जीवन खूप गुंतागुंतीचं झालेलं आहे. त्यात अनेक पेच आहेत, समस्या आहेत, संघर्ष आहेत. परावलंबनाकडून आत्मनिर्भरतेची वाटचाल करताना असह्य अडथळ्यांना तोंड देऊन स्वतःचा रस्ता शोधावा लागतो. यासाठी एका बाजूला संसार नीटनेटका करण्यासाठी धडपडणारी स्त्री आणि दुसऱ्या बाजूला नोकरी करिअर करून आपली उन्नती करून घेणारी स्त्री. घड्याळाच्या दोन काट्यावर दोन पाय, गतीची सर्कस ठाऊक आहे काय. या स्त्रीची धावपळ आयुष्यभर चाललेली असते. कारण ती तळ्यात आणि मळ्यात दोन्हीकडे जायला बघते. एका बाजूला घर, संसार, सागर संगीत, स्वयंपाक, मुलाबाळांची काळजी, नवऱ्याची बळदास्त ठेवणं, सासू सासऱ्यांची देखभाल करणं आणि दुसऱ्या बाजूला आपलं आकाश आपण शोधण्यासाठी सतत धडपड करणं. या दोन्ही डगरीवर पाय ठेवताना तिची खूप ओढाताण होती. या दमछाक करणाऱ्या प्रवासात देणी दिल्यासारखं ती देते शरीरही, तेव्हाही तिच्या मनात धावत असते 757ची फास्ट लोकल, गर्दीत पडणारे पाय, अर्धवट निवडलेली भाजी, संपत आलेला गॅस आणि इतर बरेच काही. हे सगळं अशासारखं जगताना तिच्या मनात लहानपणापासून प्रेमाबद्दलच्या ज्या एक काव्यमय रोमॅन्टिक कल्पना होत्या त्या सगळ्या या संसाराच्या धबडग्यात विरून जातात आणि उरतो केवळ व्यवहारीपणा, केवळ मानभावीपणा आणि तिची दमछाक करणारं तिचं काम. या व्यवहारी जगामध्ये हिशोबीपणानं तिला राहावं लागतं. ती गाणे विसरली आहे, तिला फक्त हिशोब येतात अशीच तिची परिस्थिती झालेली आहे आणि प्रेमाबद्दल तिच्या मनात जी काही एक आस होती त्याचा भ्रमनिरास झालेला आहे. ती स्वतःला सतत शोधते आहे. तू कोण बाई,
या कवितेतली शेवटची ओळ आहे, तू कोण बाई माझं मलाच ठाऊक नाही. किंवा दुसऱ्या एका कवितेतली ओळ अशी आहे, ती एक मिनी कम्प्युटर नावाची कविता आहे, की 20 वर्षापूर्वी डोळ्यात स्वप्न घेऊन एक भाऊक तरुणी इथं आली होती. ती कुठे राहते हो? तिचं उत्तर आहे, ती ना, ती हरवून गेली. हे असं स्वतःला हरवून जगणं किंवा स्वतःची स्वतःला ओळख न पटणं ही फार दुर्दैवाची गोष्ट असते. या संग्रहातील कवितांना आणखी एक दुसरा आयाम आहे, तो म्हणजे समाजातली स्त्री आणि माध्यमातली स्त्री. आज समाजामध्ये स्त्रीचं किती वस्तुकरण मोठ्या प्रमाणात होत आहे, जाहिरातीमधून, सिनेमामधून, ते आपण पाहतोच आहोत. समाजामध्ये आज स्त्रीला तशी काहीही किंमत राहिलेली नाही. स्त्रियांवरचे अत्याचार, बलात्कार, कौटुंबिक धाकदपश्या यांचे प्रकार दिवसेदिवस खूप वाढत आहेत. आणि माध्यमामध्ये सुद्धा तिचं इतकं वस्तुकरण झालेलं आहे की तिच्या देहालाच तिथं फक्त किंमत आहे. काम करणारी स्त्री सुंदर पाहिजे, तिला अभिनय आला नाही तरी चालेल, अशा प्रकारची वृत्ती आहे. तिला माणूस म्हणून जगणं या माध्यमाच्या जगामध्ये खूप कठीण झालेलं आहे. आणि माणूस म्हणून तिच्या मनावर तिला एक मन आहे याची सुद्धा जाणीव या समाज माध्यमांना दिसत नाही. स्त्रीविषयक नवा दृष्टिकोन मांडणाऱ्या या कवितांना मी या कवितांमध्ये एक वेगळा प्रयोग केलेला आहे. हा प्रयोग म्हणजे नेहमीच्या पठडीतल्या प्रमाणे कविता न लिहिता काही कविता या प्रायोगिक स्वरूपात लिहिलेल्या आहेत. हे केवळ एक चूष किंवा एक काहीतरी वेगळं करायचं म्हणून नव्हे, तर नेमकेपणाने मला जो काही आशय माझ्या वाचकांपर्यंत पोचवायचा आहे, तो आशय नेमकेपणानं तिथं पोचला जावा म्हणून हे प्रयोग केलेले आहेत. उदाहरणार्थ, यंत्र नावाची एक कविता आहे. ती कविता ही जाहिरातींची भाषाशैली जशी असते तशा भाषेत लिहिलेली आहे. बिकणे आहे, एक उत्साही कामसू देखणे जिवंत तरुण यंत्र. या कवितेची शेवटची ओळ अशी आहे, 50,000सहित सालंकृत घरपोच, त्वरा करा आपली ऑर्डर आजच नोंदवा. किंवा दुसरी एक कविता आहे, ती बातम्यांचं कोलाज केलेलं आहे, वेगवेगळ्या बातम्या त्याच्यामध्ये लावलेल्या आहेत आणि म्हटलेलं आहे, आज इतकी वर्ष झाली तरी सुद्धा या बातम्यांमध्ये स्त्रीच्या अत्याचारांवर काही फरक पडत नाही. विवाह विषयक ज्या छोट्या जाहिराती असतात त्या जाहिरातीमधून सुद्धा स्त्रियांबद्दल वधू पाहिजे याबाबत किती चिकित्सकपणे मांडणी केली जाते त्याचा उल्लेख केलेला आहे. संगणकाची भाषा वापरून ती एक मिनी कम्प्युटर ही कविता आलेली आहे. काही कविता प्रश्नोत्तरात आहेत, काही कविता डिस्प्ले ऍडव्हर्टिजमेंट सारख्या आहेत. केवळ एक नवा प्रयोग म्हणूनही मला हे आकर्षक वाटलं आणि या कवितेचा आत्मा नेमकेपणाने वाचकांपर्यंत पोहोचला जावा आणि तो तसा जातो आहे असंही मला अनुभवाने दिसून आलं. स्त्री जीवनाची ही जी सुप्त आहेत ती काळाबरोबर खरं म्हणजे जुनी व्हायला हवी होती. 90च्या दशकात लिहिलेली ही कविता आहे. आज त्याला 30-35 वर्ष उलटून गेली, पण स्त्रीची परिस्थिती अजून बदललेली नाही, पुरुषांची मानसिकताही बदललेली नाही आणि स्त्री पुरुष समता ही अजून आपल्यापासून कोसो दूर आहे असं मला वाटतं. केवळ स्त्रीमुक्तीचा पुरस्कार करणाऱ्या आणि स्त्रीवादी भूमिका घेणाऱ्याच नव्हे, तर स्त्री ही प्रथमतः माणूस आहे याची जाणीव करून दिल्यामुळे मानवतावादी असणाऱ्या अश्विनी धोंगडे यांच्या कविता तुम्हाला नक्की आवडतील असा विश्वास आहे. या कवितांविषयी तुम्हाला काय वाटते ते चॅनलवर प्रतिक्रिया देऊन आम्हाला कळवा. भेटूया ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात एक प्रसिद्ध वास्तववादी कादंबरी समजून घ्यायला. तोपर्यंत वाचत रहा.